टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदूपान हंगाम सुरू आहे। हा तेंदूपान संकलन जे आहे गडचिरोली जिल्ह्यातील 70% आदिवासी समाज करीत असतो। कुटुंबातील महिला, लहान मुले आणि कुटुंबाचा करता पुरुष जे आहे ते मोठी मेहनत घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जे आहेत ते तेंदू संकलन करून पेसा समितीला ग्रामपंचायतला विकत असतात। परंतु सध्या जे आहेत गडचिरोली जिल्ह्यात वन्य प्राणी जे आहेत वन्य प्राण्यांचा धोका वाढलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात वेगवेगळ्या 4 हल्ल्यात रानडुकराच्या हल्ल्यात 6 नागरिक जे आहेत तेंदूपान संकलन करणारे मजूर जे आहेत ते गंभीर जखमी झाले आणि एटापल्ली तालुक्यातही काही नागरिकांवर रानडुकराने हल्ला केला, ते जंगलातून पळ काढले। अहिरी तालुक्यातील जिम्मलगट्टा जे भाग आहे जिम्मलगट्टा भागात अस्वलाने हल्ला केल्यामुळे अस्वलच्या हल्ल्यात 2 मजूर जे आहे जखमी झाले होते। एक मजुराची परिस्थिती तर खूप गंभीर होती आणि सध्या रानटी हत्तींचे जे आहे ते दहशत गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींमुळे आतापर्यंत 6 नागरिकांचा जीव गेला, त्यात एक वन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। आणि रानटी हत्ती किंवा बिबट्याची दहशत किंवा वाघाची दहशत आणि सध्या अस्वल किंवा रानडुकरांची दहशत जी आहे त्या दहशतीस हे आदिवासी जे आहेत ते काम करीत आहेत। आणि गडचिरोली जिल्ह्यात अशाच प्रमाणे तेंदू संकलन केला जातो। एक मोठा उदरनिर्वाह या आदिवासींना मिळत असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात जीव धोक्यात घालून हे आदिवासी जंगलातून तेंदू संकलन करून तेंदूपाने संकलन करून इथे आणत असतात। परंतु कुठे ना कुठे यांच्या रक्षण किंवा संरक्षण वन विभागाकडून देण्यात यावा आणि ज्या नागरिकांचे हल्ल्यात रानटी हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाले त्यांना एक मोठी आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात यावी। आणि आदिवासी भागात तेंदू संकलन सुरू असताना बिबटे किंवा वाघाची दहशत जी आहे ते कायमच आहे, तर यावर कुठे ना कुठे उपाययोजना करण्यात यावी असे अनेक मागण्या स्थानिकांकडून येत आहेत। ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।